जल्लोष बघून खूप आवडलं आणि आता ज्यांनी जिंकली आहे दहीहंडी एका शॉटमध्ये खूप मस्त वाटलं आणि सगळ्यांनी खूप आपुलकी दाखवली. सगळेजण एकदम फॅमिलीसारखे आहे, तिथे सगळे एकमेकांना घेऊन चालतात आणि अप डाऊन असतातच ना सगळ्यांच्या लाईफमध्ये. थोडी भांडणं जरी झाली तरी लगेच 5 ते 10 मिनिटात परत सगळे एकत्र होऊन सगळ्यांनी एकदम जल्लोषमध्ये ह्या वर्षी दहीहंडी साजरा केली. मला खूप खूप आवडलं. मॅडम, चोपडा शहरात जे गोविंदा आहेत हे कधी महिनाभर अगोदर सवय करत नसतात. डायरेक्ट जे ते कार्यक्रमाला दहीहंडीचा जो कार्यक्रम असतो त्या ठिकाणी स्तर लावत असतात. आपण मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी पाहत असतात. याच्यात आणि त्याच्यात काय वाटलं आपल्याला? मुंबई आणि पुण्यामध्ये कसं पहिल्यापासून खूप ऑर्गनाईज करतात आणि इथे कसं एकदम ऑन द स्पॉट आहे. तिथे कसं एकदम पहिल्यापासून अरेंजमेंट्स वगैरे असतात आणि तिकडचं थोडंसं सिस्टम वेगळी आहे. पण शहरामध्ये कसं सगळेजण एकदम फॅमिलीसारखं वागून खेळतात, जे काही खेळतात ते. अजितदादांनी आणि महायुतीच्या माध्यमातून महिलांसाठी बऱ्याचशा योजना जे आता अंमलात आणलेल्या आहेत त्या संदर्भात काय वाटतं आपल्याला? तुम्हाला सर्वांना माहितीच आहे लाडकी बहीण योजना, ह्याचा लाभ तुम्हाला माहितीच आहे लाडकी बहीण योजनाचा लाभ बऱ्याच लोकांना झाला आहे आणि प्रत्येकाच्या घरोघरी ज्यांनी फॉर्म भरला आहे, ज्यांनी अप्लाय केला त्या सर्वांना आज पैसे मिळत आहेत. आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे की दादांचा वादा म्हणजे एकदम पक्का असतो. ते जे बोलतात ते नेहमी करून दाखवतात. म्हणूनच त्यांना बरेच लोक खरंच मनापासून मानतात, मनापासून ॲडमायर करतात, मनापासून त्यांना मेंटॉर मानतात. आज युवती असो किंवा युवक असो त्यांच्यात सुद्धा दादांची चर्चा खूप असते. कारण ते असे आहेत की नुसतं बोलत नाहीत, काम करून दाखवतात. मॅडम, महाराष्ट्रामध्ये महिलांचा जो अन्याय अत्याचार होतोय त्या संदर्भात काय सांगणार? जे काही होतंय ते खरंच चुकीचं घडतंय आणि त्याच्यासाठी खूप मोठा कायदा आणि कानून यायलाच पाहिजे. ह्याच्यावर कारवाई केली जात आहे. परवाच्या भाषणामध्ये दादांनी स्वतः सांगितलं आहे की असं काय घडतंय तर त्याच्यावर एकदम सक्त कारवाई व्हायला पाहिजे. हे चुकीचंच घडतंय. आपण पण सगळ्यांना समजून सांगायला पाहिजे. नवीन पिढी जी येत आहे त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज दिलं पाहिजे की सगळेजण एकत्र होऊन ह्या गोष्टीवर खरंच काही ना काही एक ॲक्शन घेतली पाहिजे. ओके, थँक्यू.